संपूर्ण भारत देश संकटाशी झुंजत असताना त्या संकटाचा सामना करण्यासाठी हातभार लावणारे व स्वतःचा जीव वेळप्रसंगी धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस, शेतकरी, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार आणि राज्यातील जनता हे सर्वच जण यशस्वीरित्या झुंज देत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय शांतपणे महाराष्ट्राला वाचवेल हा विश्वास त्यांनी कायम ठेवलेला आहे. सध्या ज्या परिस्थितीतून महाराष्ट्र जात आहे, या कोरोना रोगाचं संकट आपल्या संपूर्ण देशावरच नव्हे तर जगावर सुद्धा आलेलं आहे. अशा या संकटातून मुक्त होण्यासाठी सारंग नागठाणे यांनी रांगोळीतून दिलेला संदेश म्हणजे घरी राहा व सुरक्षित राहा. सातुर्णा येथील श्री आर्ट कला वर्ग कला निर्मितीतर्फे समाज जागृती व कोरोना यासारख्या भीषण आजारासोबत लढण्यासाठी अमरावती व अमरावती जिल्ह्याचे युवक आपल्या कलेतून जनजागृती करीत आहेत. यामध्ये अंकिता आजनकर, राही लोटे, मुक्ता वाघ, विजया बाबरे, अजय जिरापुरे, साक्षी लिखार, अंकिता बाबरे, वैष्णवी जुमळे, गौरी शेलेकर, राधिका मेहरे, गौरी बेहेरे, प्रतीक कथलकर आणि काही विद्यार्थी अमरावतीच्या बाहेरीलसुद्धा ही जनजागृती करत आहेत. अनिल तिखिले, सागर निर्माते, सार्थक घरबले, सार्थक माहोरे, विभम बघेकर, यश टाले, दिनेश परब, विश्वनाथ परब, सलीम अतार, समीर पुसतकर, कल्याणी माटे, हर्षल कावलकर, नंदिनी देव्हारे, सोनल कावलकर, मयुरेश देव्हारे, तनुजा माटे, वेदश्री भोपळे यांनी आपल्या रेखाटनाद्वारे घरातूनच समाजासाठी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न हे करीत आहेत. श्री आर्ट कला अकादमीच्या वतीने ऑनलाईन रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री आर्ट सेंटर कला वर्ग कला निर्मिती याला मी 2014मध्ये सुरू केलं आहे. इथे चित्रकला क्षेत्राचे सर्व विषय मी शिकवला जातो. याचं मार्गदर्शक म्हणजे प्राचार्य डॉक्टर संजय कुरे सरांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनावरती ही क्लासची निर्मिती झालेली आहे. येत्या 7 ते 8 वर्षापासून क्लासमध्ये प्रचंड उत्साह आणि स्फूर्त आहे. इथे लागलेले सर्व चित्र हे विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले चित्र आहे आणि त्याचं मार्गदर्शन मी सरांच्या मार्गदर्शनार्थ इथं करतो. आणि विद्यार्थी इथले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण गेलेले आहेत. त्यांनी तिथं जाऊन तिथं पारितोषिक वगैरे मिळवले आहे. त्यासोबत एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षेला पण विद्यार्थी दरवर्षी इथे बसतात. जास्तीत जास्त प्रमाणात बसतात आणि उत्कृष्ट मार्गाने पासआउट होतात. याचा उद्दिष्ट असाच आहे की कला क्षेत्राचा प्रसार व विकास व्हावा आणि या क्षेत्रात पण विद्यार्थ्यांना करिअर आहे सुलभ याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना इथून मिळतं. आणि प्राचार्य डॉक्टर संजय कुरे सरांच्या हस्ते अमरावतीला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, डॉक्टर संजय कुरे कॉलेज ऑफ मॉडर्न आर्ट. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी तिथे यावं आणि तिथे यापेक्षा पण आणखी जास्त प्रकारे या क्षेत्रातला विकास तुम्हाला बघायला मिळेल. या चित्रकला स्पर्धेला विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. श्री आर्ट क्लासेसचे प्राध्यापक सारंग नागठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.